हॅलो एव्हरीवन, माय नेम इज ऋतुजा जंगम. मी 2023 पास आउट आहे. ह्या कॉलेजमध्ये बरेच इव्हेंट्स होतात, जसं की महासुप्रा. मी स्वतः एफई सायकलची विद्यार्थिनी आहे. की त्याचे जे 2 वर्ष मी जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतला आणि जे माझं रेझ्यूम बिल्डअप झालं आहे, त्याचा मला खूप फायदा झाला. आम्ही बरेच मेकॅनिकल लॅबोरेटरीजमध्ये जे प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं त्याचाही खूप फायदा होतो. आता मी ओपी मोबिलिटीमध्ये काम करते आणि मला अजून एक ॲडिशनल सांगायला आवडेल की इंजेक्शन मोल्डिंग आणि प्लास्टिक डोमेन सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. म्हणजे डिमांड आहे त्याच्यासाठी. सो आय वूड लाईक टू सजेस्ट दॅट इंजेक्शन मोल्डिंग हे एक सब्जेक्ट ॲड व्हावा याच्यात. थँक्यू. Myself, Tanay Yadav, and currently working as a sourcing manager in Helical Auto Technology. 2017 मेकॅनिकल बॅच पास आउट आणि 2013 मध्ये ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेजचं आणि आज 2025 व 26मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर बदलतं ह्याच्यात ऑलमोस्ट 180 डिग्रीचा शिफ्ट आहे. म्हणजे बी स्टुडंट सेंट्रिक ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर जे कॉलेजने बनवलेले आहेत नवीन, सो दॅट इज व्हेरी फॅन्टॅस्टिक अँड दॅट इज अप टू द मार्केट ट्रेंड जे आत्ता मार्केटला हवं आहे. ते सगळ्या लॅब्सचं जे त्याचं अपस्केलिंग करणं आणि त्याला नवीन जे मार्केटला रिक्वायरमेंट आहे तशा पद्धतीने ते सगळं लॅब्स डेव्हलप करणं. सो हे मोठं टास्क हा ओव्हरऑल जो मेकॅनिकल डिपार्टमेंटने केला आहे, इट इज व्हेरी गुड. त्याच्यानंतर ह्याच जोडीला ज्या सगळ्या फॅकल्टीज मी 2013 to 17 आमच्यासोबत होत्या त्या सगळ्या फॅकल्टीज आत्ता इथं आहेत अँड दे आर डुईंग और दे आर अपस्केलिंग द स्टुडंट्स इन व्हेरी वेल मॅनर दॅट आज पण आम्ही ज्यावेळेस रिक्रुटमेंट करतो कॉलेजेसमधनं और आपल्या मेकॅनिकल डिपार्टमेंटमधनं, सो म्हणजे आम्ही त्यांना आमच्यातच बघतो की हे तेच मुलं ज्या फॅकल्टीजनं आम्हाला पण शिकवलेलं आहे ह्यांनी आत्ताच्या मुलांना पण त्यांनी शिकवलं आणि ते आर डुईंग व्हेरी वेल. सो येस, द फॅकल्टीज आर व्हेरी गुड आणि त्यांचं जे काही जर्नी आहे आणि त्यांनी आम्हाला जे काही शिकवलं आहे ते खूप पुढे कामात येतच. थँक्यू. सो हॅलो. सो मला वाटतं की परत ॲडमिशन घ्यावं नाही का बस, की कारण एवढ्या गोष्टी ज्या म्हणजे मी आय एम कुशल मामर्डे, 12 मेकॅनिकल पासआउट आणि माझा तर बिझनेस आहे फॅब मीडिया वर्क्स आणि 10th इयर आहे माझं बिझनेसमध्ये. अजूनसुद्धा आमच्या इंजिनिअरिंग कंपन्या जास्त क्लायंट आहेत आणि वी आर कम्फर्टेबल विथ दॅट. तर मला वाटतं की त्याचं म्हणजे इंजिनिअरिंग वाया गेलं नाही असं वाटतं नाही, बिकॉज द फील्ड इज डिफरंट, प्रोडक्शन लाईक फोटोग्राफिल्म्स वगैरे. बट जेव्हा आपण कालसुद्धा एका इंजिनिअरिंग फर्मच होतं त्याच्या पण चार कंपन्या आहेत वगैरे, तर ते मला जे एक्सप्लेन करत होते की हे मशीनचं नाही गेअर मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस सांगत होत्या. तर मी काय गोष्टी सांगतो, सर हा कन्वेअर हे ऑटोमेशन बंद आहे किंवा नाही का त्यांच्याशी बोलत होतो. तर त्याच्यामुळे काय झालं, एक वेगळी इम्प्रेशन क्रिएट झाली फ्रँकली. आणि मला वाटतं की हे एक प्राऊड फिलिंग असतं नाही आपल्याला की आणि त्यांनाही म्हटलं की उद्या बी माझ्या कॉलेजला चाललं आहे मराठवाडा नाही, तर काही तुमचं रिक्रुटमेंट रिलेटेड पण तेव्हा डिस्कस करत होते फिल्म्ससाठी नाही का. तो म्हटलं तुम्ही आमच्या कॉलेजला सुद्धा म्हणजे व्हिजिट करू शकता, इट्स अ टॉप 10 किंवा हे काय म्हणजे आपले अपडेट सेट वगैरे दाखवले वगैरे. सो मराठवाडा म्हणजे आपले जे कॉलेज आहे ते असं फक्त कॉलेज म्हणू शकत नाही, ग्रूमिंग सेंटर म्हणू शकतो. बिकॉज दो इन मेकॅनिकल आय वॉज नॉट दॅट ग्रेट, बट देवकर सर किंवा त्यावेळेचं आपले VK चव्हाण सर वगैरे, आपले सापोते सर, जे पण स्टाफ होता त्यांनी खूप इंडिव्हिज्युअल अटेन्शन दिलं नाही का. आणि इनफॅक्ट त्यांनीच मला सांगितलं होतं की काय पण कर पण मेकॅनिकलमध्ये करू नको पुढे, म्हणजे कोर कॉम्पिटन्सी तुझी कम्युनिकेशन वगैरे नाही का. तर हे ऑनेस्ट फीडबॅक तो खूप इम्पॉर्टंट असतो, कारण मला वाटतं पेरेंट्स किंवा फॅमिली वगैरे खूप प्रेम भावनेने डिसिजन घेत असतात आणि तेच ॲक्च्युली आपल्या प्रोग्रेसच्यामध्ये येतं बरेचदा. तर मला वाटतं की कॉलेज आपलं एस्पेशली कॉलेज लाईक इव्हेंट्सची जे इंडिव्हिज्युअली अटेन्शन देतात आणि त्यांच्या टॅलेंटप्रमाणे नाही का गाईड करतात, प्रत्येकाला नाही ग्रूम करतात. तर आय एम रिअली हॅपी टू सी द प्रोग्रेस ऑफ द कॉलेज अँड टू सी प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑल्सो. कारण जे प्रत्येकजण सांगता येत नाही का आत्ता, किंवा जो कॉन्फिडन्स बघतो चालताना किंवा हे सगळं स्टाफचं कॉन्फिडन्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं प्रेझेंटेशन जे आहे सीन वगैरे लावले आहेत आपले लॅब्स, त्याच्यानंतर खाल्यानंतर आय थिंक तो एक सेक्शन आहे बघा स्टार्टअपचा वगैरे, ऑफिस स्पेससारखं वाटतं वगैरे. सो हे जे एकाच ठिकाणी हे जे मल्टिपल गोष्टी दिसतात ना, त्यामुळे खूप वेगळं इम्प्रेशन क्रिएट होतं. आमचं आपलंच कॉलेज म्हणताना एक प्राऊड फिलिंग येतं नाही. सो थँक्यू MNCV आणि अशी इनिशिएटिव्ह घेत राहा.